आजच्या आधुनिक काळामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या घटना वेगाने होत आहे, जग बदलत आहे आणि त्याचाच परिणाम मानवावर देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्वीच्या काळीचं राहणीमान, कौटुंबिक नातेसंबंध, वैवाहिक गोष्टी यामध्ये पूर्वी बदल होता, परंतु दिवसेंदिवस सर्व स्तरामध्ये मानवाच्या जीवनामध्ये आम्हाला बदल होताना दिसतो. आणि म्हणून आजच्या काळामध्ये देखील आम्ही पाहतो अनेक तरुण आणि तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आणि आज जर आम्ही पाहिलं तर अनेकांच्या जीवनामध्ये त्यांनी लग्न केलेलं नाही, लग्न न करता ते एकत्र राहत आहेत. मग त्याच्या मागे सामाजिक, मानसिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कारणं आम्हाला पाहावयास मिळतात. याचे अनेक फायदे आहेत, अनेक तोटे देखील याचे आम्हाला पाहावयास मिळतात. परंतु यामागे विशेष करून तरुणाईमध्ये जे विचार आहेत ते काही विचार यावेळेस आपण पाहणार आहोत. तर विशेष करून यामध्ये अनेकदा सांगितलं जातं की एकत्र राहणं किंवा लिव्ह इन रिलेशनशिप यामध्ये एकमेकांना किंवा परस्परांना समजून घेतलं जातं. अनेक तरुणांचा असा विश्वास असतो की केवळ डेटिंग करून किंवा काही वेळा भेटून मनुष्याचा स्वभाव ओळखणं अशक्य आहे. त्याच्यामध्ये असणारे गुण आम्हाला समजणं अशक्य आहे. आणि म्हणून एकाच छताखाली जर राहिलं तर एकमेकाला चांगल्या प्रकारे समजून घेता येईल, एकमेकाच्या चांगल्या वाईट सवयी, स्वभाव आणि विचार समजणे त्याकरवी सोपं जाईल. आणि भविष्यात लग्न करायचे की नाही याचा योग्य निर्णय घेता येईल. आणि म्हणून त्याला चाचणी काळ म्हटलंय, ट्रायल पिरियड असं म्हटलं गेलंय त्याला. आणि म्हणून आम्ही पाहतो दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर अनेक जण म्हणतात की आर्थिक भार शेअर करणं त्याला म्हटलं गेलंय. मग आजकाल शिक्षण, नोकरीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये तरुण तरुणी शहरी भागामध्ये राहतात. अनेकदा घर भाडं, वीज बिल, किराणा आणि इतर सर्व खर्च मोठ्या प्रमाणामध्ये असतो. आणि म्हणून ज्यावेळेस एकत्र राहतात त्यावेळेस त्या ठिकाणी तो खर्च देखील विभागला जातो आणि दोघांवरही ताण पडत नाही, हे देखील अनेकदा कारण दिलं जातं. आणि म्हणून तिसरी गोष्ट जर पाहिली तर नातेसंबंधात स्वातंत्र्य आणि कमी दबाव. लग्नासोबत अनेक कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या येतात, परंतु लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कायदेशीर आणि सामाजिक बंधनं नसल्यामुळे तरुणांना अधिक स्वातंत्र्य यामुळे जाणवतं. आणि जर काही कारणास्तव नातेसंबंध बिघडले किंवा नातेसंबंध वर्कआउट झाले नाही तर घटस्फोटासारख्या भयानक त्रासाच्या गोष्टीतून या प्रक्रियेतून जावे लागत नाही. आणि म्हणून अनेकदा लिव्ह इन रिलेशनशिपला विशेष करून महत्त्व दिलं जातं. अजून काही जणांचं म्हणणं आहे की करिअरला प्राधान्य. आजची पिढी आर्थिक स्थैर्य आणि करिअरला अत्यंत प्राधान्य देणारी आहे. आणि लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळं करिअरवर त्याचा काही परिणाम होऊ नये असं अनेकांना वाटतं. आणि म्हणून अनेक जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून आपल्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात आणि जोडीदाराची साथही मिळू शकतात असं अनेकांचं म्हणणं आहे. आणि विशेष करून पालकामध्ये देखील सामाजिक मानसिकता हळूहळू समाजात आणि पालकामध्ये देखील या संकल्पनेची कट्टरता थोडी कमी होत आहे. आणि विशेष करून मोठ्या शहरामध्ये, मेट्रो शहरामध्ये विशेष करून इंटरनेट, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला मिळणारे महत्त्व यामुळे तरुण पिढी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम झाली. आणि म्हणून अनेक जण विशेष करून लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडताना आम्हाला दिसतात. याचे ज्या प्रकारे काही फायदे आहेत त्या प्रकारे तोटे देखील काही आहेत. आणि म्हणून अनेकदा अशी गोष्ट घडली जाते की सामाजिक आणि कौटुंबिक दबाव याला देखील सामोरं जावं लागतं. आणि म्हणून आपण पाहतो आपल्या इकडं
जे संस्कार आहेत किंवा लग्नाचं जे महत्त्व आहे ना, त्याला खूप पवित्र मानलं जातं. आणि विशेष करून त्यामुळे लिव्ह इन रिलेशन्समध्ये राहणाऱ्या जोडप्यांना कौटुंबिक विरोध, नातेवाईकांची टोमणे आणि समाजात मिळणारी हीन वागणूक नेहमी सहन करावं लागते. अनेकदा शहरामध्ये अशा जोडप्यांना भाड्याने घर मिळणं देखील अनेकदा कठीण होऊन जातं. भावनिक असुरक्षितता आणि म्हणून जोडीदार यामध्ये नेहमी आपल्या बरोबर राहील याची काही गॅरंटी नाही. कधीही तो सोडून जाऊ शकतो आणि म्हणून याच्यामध्ये आम्ही पाहतो छोट्या छोट्या भांडणामधून त्यांचं वेगळं होणं होऊ शकतं आणि म्हणून सुरक्षितता तिथं नाही, तर असुरक्षिततेची भावना अधिक आम्हाला दिसते. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं तर कायदेशीर गुंतागुंत आणि हक्काची कमतरता. आज आम्ही पाहिलं तर भारतीय कायद्याने लिव्ह इन रिलेशनशिपला काही प्रमाणात जरी संरक्षण दिले, जसे की घरगुती हिंसेविरुद्ध कायदा किंवा मुलांचे हक्क, तरीही वारसा हक्क, मालमत्ता आणि विम्यांच्या बाबतीत कायदेशीर गुंतागुंत अधिक निर्माण होते. लग्न झालेल्या जोडप्यां इतके स्पष्ट आणि सोपे अधिकार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरला अनेकदा मिळत नाही. आणि म्हणून ब्रेकअप नंतर देखील आम्ही पाहतो प्रचंड मानसिक तणावातून अशा विशेष करून कुटुंबांना जावं लागतं. आणि म्हणून जर लिव्ह इन रिलेशनशिप यशस्वी ठरली नाही, ब्रेकअप झालं, तर तो त्रास लग्नाच्या घटस्फोटापेक्षा कमी नसतो. कारण जोडपे आधीच पती पत्नीसारखे एकत्र राहिलेले असते आणि अशा वेळी समाजाकडून आणि परिवाराकडून, नातेवाईकाकडून विशेष करून भावनिक आधार मिळत नाही आणि आधीच त्यांनी त्या नात्याला विरोध केलेला असतो. आणि म्हणून याचे भयानक परिणाम, यापेक्षा अधिक परिणाम देखील आम्हाला पाहावयास मिळतात. आणि म्हणून अनेकदा मनुष्य आपल्याला काय वाटतं त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करतो. आणि आधुनिक पिढीमध्ये, आत्ताच्या पिढीमध्ये विशेष करून बाकीच्यांच्या त्यांना काय वाटतं हा विचार अनेकदा केला जात नाही. परंतु विशेष करून बाकीच्यांचा विचार करण्याऐवजी देवाला यामध्ये काय वाटतं किंवा बायबल याविषयी काय सांगतं हे जाणून घेणं आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही विवाहापूर्वी एकत्र का राहत आहात? जेव्हा देवाने तुम्हाला लग्नाआधी एकत्र राहण्याची कधीच परवानगी दिलेली नाही. लाखो जोडपे विवाहाच्या पवित्र बंधनात न अडकता पती पत्नीसारखे जीवन जगत आहेत. आणि समाज आणि संस्कृती याला योग्य मानत असली तरीही प्रश्न हा आहे की देव काय म्हणतो. देवाने दैवी नियम कधीही बदललेले नाही आणि विवाहाचा करार हाच देवाचा एकमेव मार्ग आहे. आणि म्हणून एकत्र राहणं जर वैवाहिक रीतीने आपण एकत्र आहोत तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु बायबल, पवित्र शास्त्र याच्याबद्दल काय सांगतं आज आम्ही पाहणार आहोत. तर पवित्र शास्त्रामध्ये देखील अशा अनेक जोड्या आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळतात. आणि त्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर विशेष करून आजचे अनेक जोडपे म्हणतात आम्ही एकमेकावर प्रेम करतो आणि म्हणून आम्ही एकत्र राहतो, पण केवळ शारीरिक किंवा भावनिक ओढ म्हणजे विवाह नव्हे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला शमशोनाचं उदाहरण दिसतं. आणि या शमशोनाबद्दल जर आम्ही पाहिलं तर शमशोन हा साधा सुद्धा नव्हता, तर देवाचा निवडलेला होता, देवाचा नाजीर होता आणि तो अभिषिक्त होता. परंतु त्याच्या जीवनामध्ये त्यांनी एवढी भयानक चूक केली की त्याने आपलं पवित्र दायित्व जपणं गरजेचं होतं. परंतु शमशोन दलीला नावाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला आणि शमशोन आणि दलीला ही विवाहाच्या पवित्र करारात न एकत्र येता
त्या विना ते एकत्र राहत होते. त्यांच्या जवळीक होती, परंतु विवाहाची बांधिलकी नव्हती. आज देखील असे अनेक कुटुंब आम्ही पाहतो जे विवाह बंधनामध्ये न अडकता एकत्र राहत आहेत, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आणि जर आम्ही शमशोन आणि दलीला यांचं जीवन जर पाहिलं तर दलीलाने शमशोनाचा वापर केला आणि शेवटी त्याचा विश्वासघात केला. जेव्हा नात्यामध्ये किंवा नात्याचा पाया हा करार नसतो, तेव्हा त्यात केवळ स्वार्थ हाच उरतो. शमशोनात देवाचा क्रम मोडल्यामुळे त्याला त्याचे डोळे गमावावे लागले आणि सामर्थ्य देखील त्याला गमावावं लागले. आणि म्हणून शमशोन आणि दलीला हे देखील विवाह बंधनामध्ये न अडकता एकत्र राहत होते. आणि त्याचा परिणाम काय झाला की स्वतःच्या स्वार्थासाठी दलीलेने शमशोनाचा गैरफायदा घेतला. अनेकदा स्त्री असो पुरुष असो जेव्हा एकत्र राहतात आणि विवाह बंधना विना ते एकत्र राहतात, अनेकदा शमशोन आणि दलीला समान त्यांच्या जीवनामध्ये स्वार्थामुळे एकमेकाचा गैरफायदा घेण्याचे अनेक प्रकार आम्ही पाहतो जे होतात. आणि म्हणून इथं दलीलेने शमशोनाचा गैरफायदा घेतलेला आम्हाला दिसतो. आणि म्हणून त्यामध्ये पाहतो आम्ही त्या दलीलेमध्ये स्वार्थ होता. आणि म्हणून अनेकदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना खूप कठीण आहे स्वार्थाविना जगणारे तरुण तरुणी भेटणं किंवा स्त्री पुरुष भेटणं. आणि म्हणून अनेकदा त्याचे दुष्परिणाम हे होतात की जीवनामध्ये भयानक संकटांना सामोरं जावं लागतं. आजकालचे तरुण तरुणी विवाह बंधनामध्ये न अडकता पती पत्नीसारखे जीवन जगतात. त्यांच्यामध्ये एकता असते. आणि म्हणून शमशोनाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर पैशासाठी आणि स्वार्थासाठी या दलीलेने शमशोनाला पकडून दिलं आणि शमशोनाचे त्यानंतर डोळे फोडले गेले. शमशोनाला जेलमध्ये राहावं लागलं, शमशोनाला दळावं लागलं आणि शमशोनाचा जीवनाचा तो भयानक काळ त्याच्या समोर आहे. अशा अनेक तरुण आणि तरुणी ज्यावेळेस विवाहाविना जरूर बायबलनुसार आम्ही विचार जर केला तर विवाहाविना एकत्र राहणं हे चूक आहे. आणि जर आम्ही अशा गोष्टी केल्या तर पवित्र शास्त्रामध्ये शमशोन आणि दलीलाचं उदाहरण आम्हाला पाहावंच मिळतं की त्यांच्या एकत्र राहण्याद्वारे शमशोनाला भयानक त्रासातून जावं लागलं आणि त्याला शेवटी आम्ही पाहतो त्याला आपला प्राण देखील गमावावा लागला. असे अनेकदा चुकीचे परिणाम अनेकांच्या जीवनामध्ये होत असतात. आणि म्हणून नेहमी आम्ही या गोष्टी पाहणं गरजेचं आहे आणि त्यातून धडा घेणं गरजेचं आहे. शमशोनाने देवाने जो क्रम लावून दिला तो क्रम मोडला, विवाह न करता तो एकत्र राहिला. आणि म्हणून असे अजूनही काही उदाहरणं आम्हाला पाहावयास मिळतील पवित्र शास्त्रामध्ये. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 4 आणि त्याचं 16 ते 18 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला एका स्त्रीचं जीवन दिसतं. अनेकांना असे वाटते की आम्ही पुढे जाऊन लग्न करणारच आहोत, तर मग आता एकत्र राहण्यात काय चूक आहे. येशूने अशा जीवनशैलीबद्दल स्पष्टपणे सांगितलं. पवित्र शास्त्रामध्ये शमरोनी स्त्रीचं उदाहरण आम्हाला पाहावयास मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीला भेटला आणि भेटल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं संभाषण चालू असताना प्रभू येशूने त्या स्त्रीला आपल्या पतीला बोलवून आणण्यासाठी सांगितलं. आणि ज्यावेळेस त्या स्त्रीने उत्तर दिलं मला पती नाही, म्हणजे ती ज्याच्या बरोबर राहत होती तो तिचा नवरा नव्हता, तो तिचा पती नव्हता, तरी देखील ती स्त्री त्याच्याबरोबर राहत होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिला पुढं म्हणतो तू बरोबर बोललीस. आणि पुढं तो म्हणतो कारण तुला 5 पती होते आणि आता ज्याच्याबरोबर तू राहत आहेस तो तुझा पती नाही.
यामध्ये येशूने स्पष्ट केले की एखाद्या पुरुषाबरोबर एकाच घरात राहणे, पती पत्नीसारखे जीवन जगणे म्हणजे तो तुमचा पती होत नाही. विवाहाच्या कराराशिवाय एकत्र राहणे हे देवाच्या नजरेमध्ये पाप आहे. विवाहाच्या बंधनाविना एकत्र राहणे हे देवाच्या नजरेमध्ये जारकर्म आहे. हेच शम्रोनी स्त्रीच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी दाखवून देत आहे. आणि म्हणून तिच्याही जीवनामध्ये ती विवाहाविना त्या व्यक्तीच्या बरोबर राहत होती. आणि म्हणून तिसरं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये दाविदाचं आणि बत्सेबेचं उदाहरण आहे. दुसऱ्या शमूएलाचं पुस्तक अध्याय 2 आणि त्याचं 11 वचन जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं हे सर्व काही त्याचं जीवन. काही लोक आर्थिक सोयीसाठी किंवा केवळ आकर्षणापोटी लग्नाआधी एकत्र येतात. पण देवाचा क्रम डावलून घेतलेला निर्णय नेहमी संकट आणतो. आणि म्हणून दावीद राजा, त्याच्याही जीवनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की राजा दाविदाने या परस्त्रीला पाहिले आणि विवाहाच्या पवित्र बंधनाचा आदर न करता त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. आणि त्याचा परिणाम जर काय झालं तर असं म्हटलंय, जरी दावीद राजा होता आणि तो देवाच्या आवडीचा माणूस होता तरीही देवाने या पापाचा न्याय केला आणि दाविदाच्या कुटुंबामध्ये पुढील पिढ्यापर्यंत त्याच्या पाठीमागे तलवार लागून राहिली. आणि म्हणून तो देवाच्या निवडीतला होता म्हणून देव समजून घेईल हा त्याचा गैरसमज होता. असा अनेकांमध्ये गैरसमज असतो आणि तो गैरसमज परमेश्वरानं दाविदाच्या उदाहरणातून खोडून टाकला आणि त्याला त्याच्या कृतीचं कर्माचं भयानक शासन झालेलं आम्हाला पाहावयास मिळतं. आणि म्हणून हा मानवी भ्रम आहे की देव आम्हाला समजून घेईल. देव पवित्रतेशी कधीही तडजोड करत नाही, कारण तो पवित्र आहे. आणि म्हणून देवाने यासाठी विशिष्ट मार्ग ठरवलेला आहे. तो आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून या मार्गामध्ये जर आम्ही पाहिलं तर उत्पत्ती 2 आणि 24 वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, या कारणास्तव मनुष्य पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघं एक देह होतील. यामध्ये देवाने लावलेला क्रम लक्षात घ्या. मग आई वडिलांना सोडणे म्हणजे एक स्वतंत्र कुटुंब बनणे, या अर्थी परमेश्वर तिथं बोलत आहे आणि देवाची अपेक्षा देखील तीच आहे. दुसरी गोष्ट, पत्नीशी जडून राहणे म्हणजे विवाहाचा कराराने तिच्या बरोबर राहणं, हा त्याचा अर्थ आहे. आणि एक देह होणे म्हणजे शारीरिक जवळीक. म्हणून विवाह हाच त्याच्यासाठी पर्याय आम्हाला पवित्र शास्त्रामधून पाहावयास मिळतो. दावीद असेल, शमशोन असेल किंवा शम्रोनी स्त्री असेल, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन प्रभू येशूने कुठेही केलेलं नाही. म्हणून मंडळीमधून आपण विश्वासणारे असाल, सेवक असाल, सेविका असाल, तरुण असाल, तरुणी असाल, कोणीही असाल, तर आम्हाला विवाहाविना एकत्र राहणं, विवाहाविना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं किंवा विवाहाविना शारीरिक संबंधामध्ये राहणं हे देवाच्या दृष्टीने, पवित्र शास्त्राच्या दृष्टीने पाप आहे. आणि म्हणून नेहमी आम्ही या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी कोणाला दोष लावण्यासाठी नव्हे, तर पवित्र शास्त्र आम्हाला सर्व गोष्टी याच्यासाठी सांगतं की आम्ही पश्चाताप करावा आणि देवाकडे ज्यावेळेस आम्ही पुन्हा फिरलं जातो, देव आमचं जीवन ब्लेस करून टाकतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये दुसरे राजे आणि त्याचा 22व्या अध्यायामध्ये आम्हाला राजा योशियाचं जीवन पाहावयास मिळतं. आणि त्याला देवाच्या नियमशास्त्राचं पुस्तक सापडले आणि त्याला समजले की त्याचे पूर्वज देवाच्या आज्ञेविरुद्ध जगत होते, वागत होते. तेव्हा त्याने स्वतःचे कपडे फाडले आणि त्याने मनापासून पश्चाताप केला. देवाने त्याचा पश्चाताप पाहिला आणि त्याच्यावर दया केली. आणि म्हणून जेही परिवार
विवाहाविना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील, जेही परिवार विवाहाविना एकमेकाशी शारीरिक संबंधामध्ये एकत्र राहत असतील, तर त्या प्रत्येकाला पवित्र शास्त्र इथं पश्चाताप करण्याबद्दल बोध करतो. आणि म्हणून आम्हाला फिरणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून याचा सारांश जर आम्ही पाहिला तर विवाह हाच यामागचा एकमेव मार्ग आहे. देवाने केवळ विवाहाच्या करारातच स्त्री आणि पुरुषाला एकत्र येण्याची परवानगी दिली आहे. विवाहाविना एकत्र येणं त्याला पाप म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून विवाह हाच मार्ग आहे. दुसरी गोष्ट, करार अत्यंत महत्वाचा आहे. शमशोन आणि दलीलाचं उदाहरण आम्हाला दाखवते की बांधिलकीशिवाय असलेली जवळीक विनाशाकडे घेऊन जाते. आणि म्हणून विवाह हा कायदेशीर बंधन आहे, कायदेशीर आम्हाला अधिकार देतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये परमेश्वर विवाहाची अपेक्षा करतो. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर शम्रोनी स्त्रीच्या उदाहरणावरून आमच्यासाठी हे स्पष्ट होते की विवाहाशिवाय एकत्र राहणे देवाच्या नजरेमध्ये मान्य नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही उद्या लग्न करणार आहोत आणि आज एकत्र राहिल्याने काय होतं हा विचार चुकीचा आहे. पवित्र शास्त्र याला अनुमोदन देत नाही. आणि म्हणून आम्हाला काय वाटतं यापेक्षा जर आपल्या जीवनामध्ये देवाचं भय असेल ना, तर आम्ही देवाला या गोष्टीबद्दल काय वाटतं याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. काही गोष्टी अपवादात्मक असतात, तो भाग वेगळा आहे. परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर चुकीच्या नातेसंबंधामध्ये आपण आहोत तर अनेकदा आम्ही पाहतो, शमशोनाचं जीवन असेल, दाविदाचं जीवन असेल, शम्रोनी स्त्रीचं जीवन असेल, त्यांना भयानक त्रासातून जावं लागलं आणि त्यांना त्याचं भयानक दंड देखील भोगावा लागला. परंतु जर ते विवाहाच्या बंधनामध्ये असते तर अनेकदा त्यांचे पुष्कळ त्रास कमी झाले असते. आणि म्हणून नेहमी आम्ही या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि देवाला आवडणारं जीवन जगणं गरजेचं आहे. म्हणून आज विशेष करून ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या प्रिय सेवक सेविकांनो, जे ही वचन आपल्या कानावर पडलं, जर देवाचा आत्मा याकरवी आपल्याशी बोलत आहे तर त्या आत्म्याची इच्छा काय आहे त्यानुसार पुढे चला, पश्चाताप करा आणि चांगल्या देवाच्या इच्छेनुसार असणाऱ्या नातेसंबंधामध्ये जगा, जेणेकरून आमच्या जीवनामध्ये विशेष करून त्याचे संकट येणार नाही, तर आमचं जीवन आशीर्वादाचं कारण ठरलं जाईल. आणि म्हणून अनेकदा देव जे काही आमच्यासाठी करतो तो योग्य करतो. म्हणून मनाला काय वाटतं यापेक्षा देवाला काय वाटतं यानुसार जर आपण विचार केला तर नक्कीच ते आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण असेल. देव सर्वांना या वचनातून आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.